ओके चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या ऍपमध्ये तसेच हरीश शिंदे लातूरकर युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकचल समीकरणे याचा दुसरा भाग बघणार आहोत आणि या भागामध्ये आपण 31.2 नवनीत स्वाध्याय 31.2 हे प्रकरण शिकणार आहोत. ओके, सर्व विद्यार्थी मित्रांनो, नवनीत स्वाध्याय 31.2 आपण घेऊया. सर खूप वाईट दिसतंय. हा प्रश्न आहे. थोडस WPS ऑफिस त्यामुळे थोडस फॉन्ट मिसमॅच होईल, थोडं समजून घ्या. ओके, प्रश्न दिसतोय बघा. पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. प्रश्न व्यवस्थित दिसतोय सगळ्यांना. बीड येथील एका शाळेतील इयत्ता 8वीच्या एक गुणितील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपटीपेक्षा 5 ने अधिक आहे. ओके, त्या तुकडीतील एकूण मुलांची संख्या 65 असेल तर मुलींची संख्या किती? जे विद्यार्थी हा क्लास युट्यूबला बघत आहेत त्याला टीचिंग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनल अजूनही चॅनल सबस्क्राईब करायचंय. ओके, आपले दररोज क्लास येत राहणार आहेत स्कॉलरशिप परीक्षा फ्री पर्यंत. हा, आता बघा काय म्हणलं रे. बीड मधील एका शाळेतील 8वी तुकडीतील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तर चार कुठे लागले रे? मुलांना लागले. हा, तर मुलांची संख्या काय पकडायची? एक्स पकडायची. ओके, समजा मुलांची संख्या मी एक्स पकडली, मुलगी मुले बी एक्स पकडली. ठीक आहे, तर मुलींची संख्या काय म्हणले? तर मुलींची संख्या हा मुलांच्या संख्येच्या निम्पटीपेक्षा याची निम्पटीपेक्षा 5 ने अधिक आहे, म्हणजे अधिक 5 आहे. ही मांडणी समजते? ओके, ही मांडणी समजते. आता बघा, मुलांच्या निमपेटीपेक्षा 5 ने अधिक आहे. त्या तुकडीतील एकूण मुलांची संख्या, एकूण मुलं म्हणजे मुलं आणि मुली मिळून, एकूण मुलं म्हणजे काय? मुलं आणि मुलं मिळून 65 असेल तर मुलींची संख्या किती? एक्स अधिक एक्स 2 अधिक 5 बरोबर 65. ओके, ते सोडवायचे. एक्स घ्यायचं म्हणजे 1, 5 घ्यायचं म्हणजे 1. ओके, हे क्लिअरली दिसतंय का? ब्राईटनेस लिहिताना दिसतंय ना? ब्राईटनेस जास्त होत नाही ना लिहिताना? ऑनलाईन ब्राईटनेस जास्त होते. तर ब्राईटनेस जास्त होतोय. लाईट जास्त ठेवलाय मुद्दा तुम्हाला लिहिलेलं दिसतंय ना? फक्त मला सांगा. ब्लर दिसते थोडस. हा, लिहिलेलं दिसलं पाहिजे. हा हा, लाईट जास्तच केलाय कारण माझ्या शहरावर ते ब्लॅक बरत म्हणून लाईट जास्त केलेलं आहे. ओके, आता बघा, 1 आहे, 2 आहे, 1 आहे, लसावी 2 आला. सगळ्याचा लसावी काय आला? 2 आला. 2 म्हणजे एक्स, 2x. एक्स आणि 2 छेदात म्हणजे एक्सला एक्सच. 5 दोन्ही 10 बरोबर 5. ओके, आता 2x प्लस एक्स 3x अधिक 10. 2 म्हणजे गुणाकार 65 गुणिले 2. 3x अधिक 10. 65 दोन्ही 130. 3x 130 वजा 10. ओके, 3x 120. एक्स 120 भागिले 3. एक्स 40. एक्स 40 मिळाले, मुलं 40. पर्याय क्रमांक 4. हा सर पण मुलींची संख्या विचारली आहे. हा, मुलींची संख्या विचारली का? बरं, तर मुलींची संख्या विचारली. बरं, इथं रेशो डबो मला मुली दिसल्या नाहीत. मुलींची संख्या आपण टाकूया. मुलींची संख्या थोडी आहे 40/2 अधिक 5. त्याची किंमत 40 ठेवली, पुट केली. ओके, 20. 20 अधिक 5 25. मुलींची संख्या काय येतं? मग 25. पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं. हा प्रश्न विचारला 2022 ला 8वी वर्षी परीक्षेला. थोडं ब्राईटनेस मी कमी करतो. आता बरं दिसतोय पहिल्यापेक्षा? हो हो सर. सर. हो सर. हो सर. सर हे सेकंड. हा, काय विचारायचं? काय विचारा. हा, समजलं सगळ्यांना? हो सर.
ओके. हो हो सर. सर. लिहून घेतलं सगळ्यांनी? लिहून घेतलं. हो सर. आपले 7 विद्यार्थी आहेत इंग्लिशचे. लक्षात ठेवा, उद्यापासून इंग्लिश चालू करतोय. समजा आमच्या शाळेत जे सर आले तर ते इंग्लिश शिकवतील, ते नसतं मी इंग्लिश. ते समजा ते आले तर त्यांची तास होईल 7 वाजता. ठीक आहे, 7 वाजता इंग्लिश संपल्यानंतर इंग्लिशमध्ये काय शिकवणार फक्त व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट डिग्री शिकवणार फक्त. ते झाली मग डायरेक्ट मराठीचं रिव्हिजन करून घेऊ आपण. सर इंग्लिशची थोडं लिंक साईडला कुठे सर येणार? का इंग्लिशची लिंक इंग्लिशच्या ग्रुपमध्ये येऊन जाईल. सर साईडला. बरं, सर इंग्लिशची फी किती आहे? आता इंग्लिशचं लावून काय करणार तुम्ही? सांगतो, व्हॉट्सअपला विचार मला. हा हा सर हा लिंक कुठे येणार आहे इंग्लिशच्या तासाची? व्हॉट्सअपच्या ग्रुपला पाठवतो. चालते. घेतलं लिहून सगळ्यांनी? हा. नेहमीपेक्षा आज चांगलं दिसतंय का? म्हणजे आज हो सर. वापरला आहे का नाही? हो हो सर. सर. त्याचं सुद्धा सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल ड्रॉइड कॅम्पचं. आपण एक मराठीचा तास घेतला होता, ह्याच्याद्वारे प्रयोग त्यात शिकवला होता आपण, आठवतंय का? असं झालं होतं, पुन्हा मध्ये 1 तासानंतर ती एचडी गायब झालं आणि ब्लर येत होतं. मग ते 300 काहीतरी 600 रुपये काही तर आहे ते सबस्क्रिप्शन घेतलं. महिना घेऊन झालं, महिना पण तुम्हाला वापरलं नव्हतं. मला वाटलं आवाजचा प्रॉब्लेम येतो का, तर असतंय. मग त्यापासून आपली क्लास अशीच वापरून सुरू आहे डायरेक्टली. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 440 किमी वेगाने जाणारे अधिकारी निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते. जर ताशी सरासरी 35 किमी वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी 15 मिनिटे उशिरा पोहोचते. समजा असं अंतर आहे, लक्ष दिलं जसं यांनी त्यात लक्ष दिलं पाहिजे की असं अंतर आहे. 17 ओके, हे असं अंतर आहे. या अंतरामध्ये जर तुम्ही 40 किलोमीटर वेगाने गेला तर तुम्ही वेळेत पोहोचता. परंतु जर तुम्ही 35 किलोमीटर पर आवर या वेगाने गेला तर तुम्ही 15 मिनिटे उशिरा पोहोचता. 15 मिनिटे म्हणजे काहीतरी 15 मिनिटे उशिरा. 15 मिनिटे म्हणजे किती अपूर्णांकात सांगायचंय. 15 मिनिटाचा अपूर्णांकात दूर घ्या. 15 एका किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात. 15चे 60 मी अपूर्णांकात दूर घ्या. ओके, 15 चोक 60 म्हणजे 1/4 वेळ उशिरा आला. ओके, आता याचं एक सूत्र आहे बघा. याचं एक सूत्र काय आहे? तर याचं एक सूत्र आहे की अंतर बरोबर सर दोन्ही गाडीचा वेग वेग काय असं म्हणता येईल त्याला? हा, दोन्ही वेग 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 1 गुणिले वेग 2 भागिले वेगातील फरक फरक हे वेग. हे सूत्र ठेवा, डायरेक्ट उत्तर येते मला. लिहून घेताय ना उत्तर सोबत? संख्येत हा, काय बाई काय म्हणतोय? संख्येत उत्तर दिलंय तिथं. असू द्या की, त्या पद्धतीने सोडवायचं आपल्याला. आपण आपल्या पद्धतीने सोडूया. हा, आता बघा, वेग किती आहे तुमचा? 40. वेग 2 किती आहे तुमचा? 35. वेगातला फरक 40 वजा 35. वेग आपण अपूर्णांकात काढला, किती आलं रे? 104 गुणिले 104. मिनिटात घ्यायचं नाही इकडं. ओके, हा. आता बघा, म्हणजे 104 म्हणजे तासात केले आपण कन्वर्ट. 104 म्हणजे 15 मिनिटं म्हणजे 104 तास. कळतंय? हा, आता बघा, 40 ला 40, 35 ला 35, 40 ला 35 5 म्हणजे 104. काटाकाटी करायचं आता. 5 ते 35 4 10 40, 10 गुणिले 7 70 किलोमीटर अंतर आहे. बघा, आहे का पर्याय? पहिला पर्याय समजलं. हे एक्झाम्पल ऑनलाईनचे विद्यार्थी व्हिडिओ ऑन ठेवा बरं. व्हिडिओ ऑफ करून बसलाय. स्वामिनी, आज खूप दिवसांनी दिसतेस. हो सर. दररोज जॉईन करत चला. हो लिहून घ्या, लिहून सर, घ्या. आजपासून करणार आहे दररोज जॉईन. हा. तर ते 1560 ते कळलं नाही कशावरून. हे बघ, 15 मिनिटे मला तासात कन्वर्ट करायचंय. 15 मिनिटाची तासात कन्वर्ट 60 न भागलं. 15 मिनिटं एका तासामध्ये किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात. मला तासात 15 मिनिटाला तासात करायचंय. मग बघा, म्हणजे
एका तासात 60 मिनिटं. हा, 15 मिनिटामध्ये किती तास असेल ते 15/60 असं करावं लागतं. 15/60 म्हणजे काय येतं 104 तास. 15 मिनिटं म्हणजे एका तासाचे किती भाग सांग मला. 104 भाग ना. एक भाग. त्या पद्धतीने हो काला लिहून देतो सगळ्यांनी लवकर. सर. झालं. पुढे जाऊया. पुढचं एक्झाम्पल 3. कोणत्या संख्येच्या मागील व पुढील संख्येचा गुणाकार 3,59,999 येईल. आता मला हा सोडवायचा कसा. समजा ती संख्या माहिती आहे का आपल्याला. माहिती नाहीये ती संख्या कोणती आहे ती आपल्याला माहिती नाहीये. समजा ती संख्या एक्स समजा. ओके, समजा ती संख्या एक्स. समजा ती संख्या एक्स. या संख्येची मागील संख्या काय असणार आहे. मागील एक संख्येच्या मागील संख्या काय असणार आहे. एक्स वजा एक. एक संख्येच्या पुढील संख्या काय असणार आहे. X+1. व्हेरी गुड. X+1 असणार आहे. काय इथपर्यंत. इथपर्यंत काही अडचण आहे. मराठी विद्यार्थी नाहीये. ओके, ऑनलाईनचे विद्यार्थी काही अडचण नसते इथपर्यंत. आता काय करायचं त्या दोघांचा गुणाकार कशाचा. मागील संख्येचा व पुढील संख्येचा गुणाकार म्हणते. तर मागील संख्या पुढील संख्येचा गुणाकार करूया. एक्स वजा एक गुणिले x+1 यांचा गुणाकार काय आहे. 3,59,999. प्रश्नात दिले ते मांडले मी. इथपर्यंत काही अडचण नसेल. आता इथे बघा एक्स वजा एक x+1 हे सूत्र आहे बघा. a-b a+b काय सूत्र आहे याचं. a वर्ग वजा b वर्ग. बरोबर का नाही. या सूत्रानुसार एक्स वर्ग वजा वजा एक अधिक एक 1चा वर्ग. ओके, बरोबर 3,59,999. एक्सचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग. एक्सचा वर्ग म्हणजे किती आहे. एक. मी एक स्टेप कमी करू का. हा, एक स्टेप कमी करू का मी. हा, एक्सचा वर्ग म्हणजे एक ना. एक्सचा वर्ग इकडून गेले. एक्स वर्ग बरोबर 35,99,99. हा वजा एक्सचा वर्ग म्हणजे वजा एक. हा वजा एक जर इक्वलच्या राईट हँड साईडला गेला तर काय होणार आहे. +1 होणार. इथपर्यंत कुणाला काही अडचण नसेल. ऑनलाईनची तरी काही अडचण आहे. नाही सर. पुढं यांची बेरीज करा. 36 3,60,000. 3,60,000 एक्स वर्ग बरोबर. एक्स वर्ग बरोबर 3,60,000 याचं वर्गमूळ घ्या. एक्स 600. वर्ग बरोबर 3,60,000. वर्गमूळ कसं घ्यायचं. एक्स 36चं वर्गमूळ काय येतं 6. किती शून्य आहेत. 1 4 शून्य आहेत. 2 शून्य द्या. एक्स बरोबर ती संख्या आली 600. ती संख्या काय आली 600. आता मला सांगा मागील संख्या 600 म्हणजे 599. पुढील संख्या 601 601. प्रश्नात विचारले कोणत्या संख्येच्या मागील व पुढील संख्येचा गुणाकार. हा, तर 600 या संख्येच्या उत्तर 600 असणार आहे. समजतंय का ऑनलाईनचे विद्यार्थी. सांगा मला समजतंय का. हो सर समजते. हो सर. मराठी विद्यार्थी मला समजले. कळालं विचार चला बरं का. असं सुरुवातीपासून घेतलं पाहिजे होतं का. हो सर. आम्हाला काही गरजदार नाही का नाही. शाळेतच आपण बांधून ठेवूया. शाळेतच घर बांधूया. प्राचार्य निवास आपण कब्जा करूया सगळं आहे का नाही. आणि एप्रिल पासूनच शाळेत संध्याकाळी नाश्ता घेऊन जाऊया. तुम्हाला सांगितलं होतं ऑनलाईन. तुम्हाला लिंक दररोज देतो तुम्ही केलं नाही. ते आयुष गोरीला बोललं आयुष गोरी कंटिन्यू होता. शौर्यच कंटिन्यू होता. तुम्ही केलं नाही. अर्जुन तर केलंच नाही. पप्पाला बोललं तरी केलं नाही अर्जुननं. राजकार सुट्टीत करत होता. 5 वाजता कधीच करत नाही ऑनलाईन. फार घुसले कधी कधी असतो. आद्विक असतो नेहमी. म्हणजे असं काही नाही. हे जे ऑनलाईनला विद्यार्थी त्यांना समजते. मग तुम्हाला समजलं असतं का नाही. आणि अख्खं मी नवनीत शिकवलं म्हणजे अख्खं नवनीत शिकवलंय. बघा आता पुढल्या वर्षी मुलांना सांगा आधीच जॉईन करायला. म्हणजे कसं आहे माहिती का
पहिल्या महिन्यापासून शाळेत घेऊ शकत नाही, एखादा महिना आपण शेवटचा काढू शकतो, थोडा एक्स्ट्रा वेळ देऊ शकतो. वर्षभर याच्यामध्ये आम्हाला की फॅमिली आहे का नाही असा प्रश्न येतो. हा, तर मग घरचे पण म्हणजे लहान बाळ असतात, नाराज होतात. ठीक आहे, त्यामुळे मी घरच्या घरी बोर्ड घेतला शिकवण्यासाठी. शाळेत तर होता, मला शाळेतून पण घेत आलं थोडे पैसे खर्च करण्यापेक्षा. ठीक आहे, शाळेतल्या मुलांसाठी पण करायचे, ऑनलाईनच्या पण मुलांसाठी करायचे, युट्यूबच्या पण मुलांसाठी करायचे. शिकणारा पाहिजे, मी शिकवायला तयार आहे, समोरचा शिकणारा पाहिजे. आहेत का ऑनलाईनचे विद्यार्थी शिकायला तयार आहे? हो सर. ओके. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हा, पुढचा प्रश्न मी व्यवस्थित लिहितो, तुम्हाला समजणार नाही कसं लिहायचं, व्यवस्थित लिहितो. 2027 बरोबर एक्स गुणिले 28,189. हा प्रश्न तर सुटला नव्हता, 5 सुटला नव्हता सुटला का प्रश्न? आता हा प्रश्न सोडवायचा, हे एक्सेल समीकरण कसं सोडवायचं रे? सोपं आहे. 20/27 हे 189 छेदात आहे, इक्वलच्या राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड आलं, अंशात गेलं आणि हे छेदात गेलं. ओके, आता 189 कशाचा वर्ग आहे रे? वर्ग नाही घेतला, 9 17. 189 एक इथं 9 दुने 18, 9 1 9, 9 त्रिके 27, 4 पंचे 20, 4 7 28. ओके, 3 7 21, 7 7 कॅन्सल, एक्स बरोबर 5. उत्तर झालं. काय केले, काय छाटच केली फक्त, उत्तर चालू डायरेक्टली. घ्या लिहून, जर सुटेल लिहून न घ्यायची गरज नाही, मग कळायला पाहिजे मी सोडवले ते मठ्ठ बसतायत. ओके, पुढे आपण जाऊया. स्वाध्याय 31.3, 31.2 समजा करे हा. आता बघा 31.2 स्वाध्यामधले अजून काही प्रश्न आहेत. ठीक आहे, एक प्रश्न घेतो मी थोडस. हा, तर हा प्रश्न सोडवा, सोपा प्रश्न आहे, 6वा प्रश्न आहे बघा. 3 गुणिले 4 लिहून घ्या प्रश्न सगळे मुलं, वर्गातील विद्यार्थी. वजा 3 चौथाचा शून्य वर्ग अधिक 2x बरोबर 6/3 कंसाचा वर्ग गुणिले x वजा 7, तर x बरोबर. ओके, हे सोडवायचं कसं बघा, खूप सोपं आहे. आता मला सांगा, कोणत्याही संख्येचा जर शून्य घात असेल तो किंमत काय असते रे? 1. मग हे 3 गुणिले 4 12 आणि वजा 3, 3 चौक 12 वजा 4, वजा 4 शून्य घात उत्तर काय येणार? एकच येणार आहे. ओके, पुढं अधिक 2x ला 2x, 3 दुनी 6, 2चा वर्ग 4 गुणिले x बरोबर 7, 1 अधिक 2x 4x 4 7 28. ओके, एक्स एक्स काय बघूया, 1 ते वजा 28 इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आलं, प्लस 28 झालं, 4x मायनस 2x, 28 1 29, 4 2 चुकले का रे आपलं? 7 चौक अरे अरे ते कंसाला मल्टिप्लाय नाही करायचं, एक मिनिट इथं चुकले आपलं. ते कंस नको घ्यायला होता, इथे सेपरेटली क्रिया आहे, इथे क्रिया आहेत ना, हे सेपरेटली तुम्हाला चुकले बघा, कंस घ्यायला नको. आणि मल्टिप्लाय आहे तर एक्स ला मल्टिप्लाय आहे, वजा 7 ला नाहीये, म्हणजे कंस घेतल्यामुळे चुकलोय मी. ठीक आहे, हे एक्स वजा 7 एक नाहीये, एक्स वेगळा आहे, वजा 7 वेगळा आहे. आता इथे बघा, 1 बरोबर 2x,
4 × x 4x वजा 7. ओके, 1 हे वजा 7 मध्ये राईट हँड साईडला 7, 4x वजा 2x, 7 आणि 1 8, 4 आणि 2 गेले 2x, 1 8, x बरोबर 4. चालेल, पर्याय क्रमांक 1 समजलाय? सर हा विचारा. सर ते बरोबर चिन्हाच्या नंतर 4x का घेतले? हे इथं ना, हा हे हा बघ 3 न 6 लागलं, 3 2 6 आलं, 2 2 कंसाचा वर्ग 2, 2 चा वर्ग 4. कळलं? हो सर. सर आपण जर त्यांचं वर्ग केलं तरी उत्तर तेच येणार ना? कशाचा वर्ग? येते. म्हणजे ते कंसाचा वर्ग आहे ना, मग हा वर्ग 7 करून केलं 36, तरी 3 चा वर्ग 9, 2 चौक 36, 4 येणार ना. हो 4च येत. आता बाकीचे जे 31.2 मधले ते सोपे आहेत, आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आणि 9वा प्रश्न तुम्हाला सोडून दिले चित्रामध्ये. ठीक आहे, मला वाटतं की 9वा प्रश्न सोडून द्यायची गरज नाही पडणार तुम्हाला. हा 31.3, स्वाध्याय 31.3 आहे हा. ओके, अमेकडील 360च्या रकमेत 50 रुपयाच्या नोटांचं दुप्पट 10 रुपयाच्या नोटा आहेत. 50 रुपयाच्या नोटाच्या दुप्पट म्हणजे आम्हीकडे काय आहे, 50 रुपयाच्या नोट आहेत, 10 रुपयाची नोट आहे, ओके, आणि 5 रुपयाची नोट आहे, म्हणजे 360 रक्कम आहे आम्हीकडे. ओके, आणि नोटा कशा कशाच्या आहेत? 50ची आहे, अजून 10ची नोट आहे आणि 5ची नोट आहे. ठीक आहे, पण 50 रुपयाच्या नोटाचे उत्पन्न म्हणजे 50 रुपयाची नोट किती माहित नाही आपल्याला, 50 रुपयाची नोट आपण एक समजली, 50 रुपयाची नोट काय समजली, एक समजली. ठीक आहे, 50 रुपयाची नोटाचे दुप्पट 10 रुपयाच्या नोट आहे, 10 रुपयाच्या नोटा 50 रुपयाची नोटा, 50 रुपयाची नोट म्हणजे एक्स, म्हणजे दुप्पट आहे, म्हणजे 2 एक्स आहेत 10 रुपयाची नोटा. ठीक आहे, व 12ने जास्त रुपये 5च्या नोटा आहेत. हा 5च्या नोटा काय, 5 रुपयाच्या नोटा जे आहेत एक्स पेक्षा 12ने जास्त. ठीक आहे, आणि त्याची जी किंमत आहे ती किंमत 360 रुपये आहे. म्हणजे जसं याची बेरीज करायला लागेल आपल्याला. पण बेरीज करताना ह्या 50 10 ही 5 किंमत मिळवावी लागेल. कळतंय का? किंमत मिळवावी लागेल. म्हणजे 50 रुपयाची एक्स नोट आहे, म्हणजे 50 गुणिले एक्स, 50 म्हणजे 50 रुपयाची एक्स नोटा. ओके, तर 10 रुपयाची नोट किती येते, 10 रुपये नोट आहे 2x, बरोबर आहे. आणि 5 रुपये नोटा 50 रुपये नोट 12ने म्हणजे काय, 5 गुणिले 1 अधिक 12, या सर्वांची किंमत होते 360. ती मांडणी समजली का सांगा मला? मांडणी समजली? हो सर. हो. ओके, हो सर. आता बघा 50x टाइम 20x, 5x 12 पंचे 60 बरोबर 300. एक्स एकशी बेरीज करूया. 50 आणि 70, 70 आणि 5 75 एक्स, 360 वजा 60 बरोबर काय, 300 येतं. काय राहिलं मग आता, 75x बरोबर 300, एक्स बरोबर 300 भागिले 75. मी तर डायरेक्ट करू शकतो, 25 75, 25 1 25 उरले 5 25 12, 3 चोक 12, तर 75 चोक 300, 75 चोक 300 जरा सोपं बघा आपलं गरीब असेल. 75 चोक 300, एक्स ची बदल 4. विचारलं काय तुम्हाला, तर सर्व प्रकारचे एक नोट आहे. एक्स म्हणजे 50 रुपयाची नोट आहे, 4 आहे. 10 रुपये नोट किती आहेत, 2x म्हणजे 2 गुणिले 4 8 आहेत. आणि 5 रुपये किती आहेत, एक्स 4 प्लस 12 16, बेरीज 4 प्लस 8 प्लस 16 28, पर्याय क्रमांक 4. आवाज उपयोगीला समजले का ऑनलाईनचे विद्यार्थी? मानाला समजलं असेल तुमचे दिसताय तुम्ही मला. हो सर.
व्हिडिओ ऑन ठेवा शक्यतो, व्हिडिओ पाहतो मी तुमचे. तर आपल्याला ते 50 रुपये हे गुणाकार नेहमी करावं लागणार का हो, अशा ती किंमत उदाहरणात? असणार ना, स्थानिक किंमत घ्यावं लागेल का नाही? हा, घ्यावी लागेल. घ्यावी लागेल ती. हे अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण काल पण सोडवलं होतं बघा, आठवतंय का? सेम या पद्धतीचं. हो. घेतलं लिहून? ओके. आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिचे आईचे वय आहे. 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.1/2 पट होईल, म्हणजे 2.5 पट होईल थोडक्यात. तर श्रेयाचे आजचे वय किती? बरं, श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. तर श्रेयाचं आजचं वय, श्रेयाचं आजचं वय एक समजूया. आईचं वय काय? श्रेयाच्या वयाच्या 4 पट, 4 पट तिच्या आईचं वय आहे. 6 वर्षानंतर हे आजचं, हे आजचे 6 वर्षानंतर, 6 वर्षानंतर आईचं वय, आईचं वय म्हणजे एक्स, हे का आईचं वय 4x हे श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट होईल, 2.5 पट म्हणजे 2.1/2 पट होईल. असंच का? बरोबर मांडणी केली मी? नुसतं हो करू नका, खरं सांगा, मग चुकल्यासारखं वाटतंय. पट पट घेतली, पट. आपण पटीत गुणाकार करूया, थांबा. पटीत मानूया, पटीत. 6 वर्षानंतर, 6 वर्षानंतर म्हणलं, 6 वर्षानंतरची वय काढावं लागेल ना. 6 वर्षानंतरचं वय 1+6, आईचं वय 4x+6. ओके. 6 वर्षानंतर आईचे वय, आईचे वय 4x+6 हे श्रेयाच्या वयाच्या, श्रेयाचं वय 1+6 याच्या 2.1/2 पट होईल. आता करेक्ट झालं. नंदी बैल तू बघू राहिलं होतं. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? सांगा ऑनलाईनचे विद्यार्थी. हो सर. हो सर, कळालं. आता बघा, आता हे सोडवायचे. ओके. हा, एक्स, आता एक्स न मी ह्या 4x+6 मल्टिप्लाय करतो, अख्या बॉक्सला मल्टिप्लाय करतो एक्स न. एक्स इंटू 4x, 4x वर्ग अधिक एक्स इंटू 6, 6x, हे इथलं अधिक इथे घेतलं. मी काय करतोय? द्विपदीचा गुणाकार करतोय. ओके. 6 ने मल्टिप्लाय करतोय, 6 × 4 24x, 6×6 36, बेरणी 4, बेरणी 4, 4×1 5, 5/2. तर हे कळत नसेल तर 5वीच्या वर्गातून बघायचे. हेच येते 2 अधिक 1/2. हा, 2 घ्या, दोघांचा गुणाकार अधिक 1 बेरणी 4, 4×1 5/2. हे कळत नसेल 5वीच्या वर्ग शेजारी चालायचे 2 बसा 5वीच्या वर्ग गणिताच्या वर्गात. हे कळत नसेल तर इथपर्यंत आलं काय अडचण नाही. आता बघा, 6x आणि 24x झालं रे. कुठं चुकलं रे? मांडणी चुकले ना सर, तिथं 4x+6, तर 4x न आपण 6 ला मल्टिप्लाय केलं. आलं लक्षात? इथं मांडणी चुकली. लगेच सांगायची की रे लक्षात आलं तुमच्या. मला उत्तर येत नाही, मग मला लक्षात माझं चुकले काय. चर्चा नको. काय म्हणले बघा, आईचे वय श्रेयाच्या वयाच्या, आईचे वय श्रेयाच्या वयाच्या, श्रेयाचं वय 1+6, 6 1+6 किती पट आहे? 2.5 पट, म्हणजे 5/2 मी तयार करतोय आईचं वय. ओके. श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट आईचं वय. आता बरोबर आहे मांडणी?
तर हो म्हणताय आहे का नाही? ठीक आहे, आता सोडवा. एक्स 5 × x 5x, 5 × 30, छेदामध्ये 2, हे 2 वरील गुणाकार करून डायरेक्ट 2 × 4x + 5x + 30 बेचोक 8x 12. हा, 30च्या बाजूला 12 घ्या, -12 होईल आहे की नाही? -12 आणि 8x बाजूला -5. इथपर्यंत कळतंय? कॅसेट पर्यंत तेवढे समजतंय का? पुढं 30 मधून 12 गेले, 18 राहिले, हे 3x, 3 × 18, x = 6. प्रश्न विचारले काय? तर श्रेयाचे आजचे वय विचारले. श्रेयाचं आजचं वय काय? x आहे, मी झालं 6 वर्ष. तर पर्याय क्रमांक 3. कळतंय? याचं तर पहिली स्टेप नाही कळाली. कोणतीही हा. इकडे बघ, श्रेयाच्या वयाच्या, हे 1 + 6 श्रेयाचं वय, 2.5 पट, 2.5 पट, 2.5 पट म्हणजे 5/2. हो. कुणाचं वय आहे? आईचं वय आहे. आता काय आली? हो कळालं. ओके, समजल्या सगळ्यांना? पुढे जाऊया. हा फक्त 2018 विचारला बरं का परीक्षेला. चला, खूप सोपा प्रश्न आहे हा. घ्या लिहून, सोडवा. जो क्रमागत ऋणसंख्येची बेरीज -45 आहे, तर त्यातली मोठी संख्या कोणती? आता ती कोणती ऋणसंख्या ही माहिती आहे का आपल्याला? रे, कोणती ऋणसंख्या माहिती आहे का? नाही. समजा ती ऋणसंख्या -x, ऋण आहे म्हणून वजा घेतलं, संख्या -x, -x च्या पुढली संख्या, क्रमांक म्हणजे पुढली संख्या, -x च्या पुढली संख्या म्हणजे काय होणार आहे? -x - 1 + 1. बरोबर का नाही? -x च्या पुढची संख्या म्हणजे काय रे? हे वजा ऋणच, x + 1, x मध्ये प्लस करावं लागेल. बरोबर का नाही? हा, मग आता वजा करणार, -x - x, -अधिक -1, संख्या आली -x - 1 संख्या आली. संख्या काय आली? ती संख्या आली -x - 1. ती काय आली? ही संख्या कशी आली? -x - 1. ही ऋण संख्या म्हणून वजा आपण संख्या समजली x, त्याच्यामध्ये पुढली संख्या x, मग x + 1, वजाने x मल्टिप्लाय केलं, -x, वजाने अधिकला मल्टिप्लाय केलं, -1 ला 1. मग ती संख्या काय आली? पुढची क्रमांक संख्या काय आली? -x - 1. ह्याचा गुणाकार आहे, ह्याचा गुणाकार आहे. -x आणि -x - 1 यांचा गुणाकार किती आहे? -45 आहे. सर गुणाकार नाही, बेरीज दिले. बेरीज म्हणजे काय? बेरीज. -x अधिक -x - 1 यांचं बघा. हे अधिक आणि हे वजा काय होणार आहे? -x अधिक वजा गुणाकार वजा -x अधिक वजा -1 बरोबर -45. चिन्ह बदल कळते तुम्हाला? हा, हो सर. सर सर ते वरचं आहे ना, -x अधिक 1, ते नाही कळालं, ते सांग ना. कोणतं कोणतं? -x - ते 1 नाही कळालं का? हो तेच. हे बघा, x ही ऋण संख्या आहे. कोणती संख्या? ती x आहे, तर ती ऋण आहे म्हणून -x. बरोबर आहे? मग ऋण संख्या म्हणून वजा, याची पुढची संख्या दुसऱ्या कशी पाहिजे? 2 ऋण संख्या पाहिजे, दुसरी संख्या सुद्धा ऋण पाहिजे. x ही संख्या आहे, त्याची पुढची संख्या म्हणजे +1. ओके, वजा × x, वजा × प्लस -1, दुसरी संख्या आली -x - 1 आली. कळालं की मिसला आता? हो सर. हो सर.
पुढं हे वजा एक्स वजा 2x वजा 45 अधिक 1 वजा 2x वजा 45 अधिक 1 वजा 44 वजा वजा कॅन्सल झालं 2 न 44 भागलं 22 x बरोबर 22 ही संख्या कशी आहे ही संख्या ऋण संख्या कशी असली पाहिजे ती ऋण असली पाहिजे वजा 22 ओके बरं क्रमांक 2 सर हा त्यातील मोठी संख्या -22 आली ना. वजा 22 मोठी संख्या नाही, ही वजा 22 वजा 1 मोठी संख्या वजा 22 होते मग दुसरी संख्या वजा 23 23 लहानच असते ना. तसं म्हणत नाही सर. हा त्यातील मोठी संख्या -22 आली. दादाचं काय करू? मग हीच की वजा 1 मोठी आहे ना. हा मग तर छोटी संख्या क्रमांक असल्यामुळे 21 आणि 21 आणि नाही, 22 तसं नसतं ऋण 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 मध्ये वजा 22 मोठी असते वजा 23 छोटी असते. निगेटिव्ह नंबर आहे मयंक हे. सर हा सर तुम्ही इथं 45+1 केलंय. हो की हे -45 आहे हे मायनस मध्ये इथं आहे मायनस मध्ये इक्वल काय होतं +1 होतं हे इथं कळतंय का. मग इथं 44 लिहिलंय. हो मग -45 +1 -44 येणार ना. हा मग इंटिजर्स लक्षात घ्या आपल्याला जर तुमचं प्लस मायनस चुकलं तर उत्तर येत नाही बघा कळतंय का. एक समजलंय. आमचा पिठारी म्हणतोय की सर हे वजा 45 आहे वजा 45 काय करा 1 मायनस करा 1 मायनस करा म्हणते बरं 1 मायनस करूया 1 मायनस केलं हा वजा कसं करायचं ना अधिक 1 करायचं अधिक 1 करा येते वजा 44 याला भागिले 2 करा डायरेक्ट उत्तर येते सर बरोबर आहे की डायरेक्ट उत्तर येते पण हे समीकरणाच्या पद्धती सांगितली तुम्हाला मीटरने बरोबर सांगितलं काय म्हणलं ना बरं मी तुम्हाला अजून थोडं डिटेल मध्ये सांगतो काय म्हणलं मीटरला हे बघा मीटरने म्हणलं की सर हे वजा 45 आहे ह्याची काय दोन संख्येची बेरीज बनले बेरीज म्हणजे सरासरीचं काय असते दोन संख्येची बेरीज भागिले 2 असतं बरोबर आहे सरासरीचा फॉर्म्युला मग ही बेरीज वजा 45 आहे ओके ही 2 आता 2 संख्या काय तर असतील x + y काय असेल ते असेल हा तर काय करायचं वजा 45 मध्ये काय करायचं वजा 45 मध्ये काय करायचं +1 करा हे तर वजा 44 त्याला 2 न भागा वजा 22 झाली ही एक संख्या मोठी आणि एक संख्या मग वजा 23 नाही बसत रे वजा 45 होतं ना मग 45 पाहिजे बसतोय वजा 22 मध्ये आपण 23 मध्ये आपण 23 बसतोय असं पहिली झाली आडवी मेथड गावठी मेथड आपली रानटी मेथड आपली एकच्या संख्येद्वारे सोडवता पण आलं पाहिजे हा चालतंय ही पण पद्धत चालेल तुम्हाला कळतंय. आपण जर पुढच्या प्रश्नाकडे हो सर. हा चांगला शोध लावलाय पिटारी अरे हा पुढे पुढचा प्रश्न आला बघा माझ्या आजीचे वय माझ्या बहिणीच्या वयाच्या तिप्पट आहे माझ्या आजीचे वय माझ्या बहिणीच्या वयाच्या तिप्पट आहे मग बहिणीचं वय माहिती आहे तुम्हाला नाही बहिणीच्या वयाच्या बहिणीला 4 लागले बहिणीचं वय 1 समजा बहिणीचं वय X माझ्या आजीचं वय बहिणीच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे 3x ठीक आहे. मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे मी माझ्या बहिणीपेक्षा बहीण आहे X त्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे समजतंय का व माझ्या भावापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे बर मग भावाचं वय 15 आहे भावाचं वय 15 आहे मी भावापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे म्हणजे माझं वय 17 आहे ओके पण माझ्यासाठी समीकरण काय आले x - 4 बरोबर 17 आणि जेव्हा तुम्ही x काढू शकता का नाही अरे काय लिहूनच घडले अरे समजते का नाही. हो सर. हो सर समजते. हो सर. x बरोबर 17 अधिक 4 23 माझं वय 23 आलं विचारलं कुणाचं
सर 17 21 येतं. 21. माझं वय 21 आलं. विचारलंय कुणाचं? विचारले आजीचं वय 63. माझं 21 आहे. आधीचं 3 × 21 100 मध्ये 21 आली आहे. बरोबर आहे. बहिणीचं वय आलं 21. 3 किंमत 21 तर काय 63. आधीचं वय 63 वर्ष. तुला काही कळलं नसेल तर विचारा. आवाज क्लिअर ऐकू येतो ना माझा? हो हो सर. सर. हो सर. चॅट बॉक्सचा शक्यतो कोणी वापर करू नका. झालं? हे वयात चालू बघा परत. हे सुटेल का वयाचं तुम्हाला? वयाचा प्रश्न सुटेल का? हा समीकरण मांडायचं एक्सेल समीकरण तर सोडून दाखवू ऑनलाईनचे विद्यार्थी? नको सर, सोडवतो. सोडवतो. हा आणि नाण्याचं आलं बघा. नाणी स्थानिक किंमत 2 करायची. रुपयाचं नोटाचं सोडवलं तसं हे सोडवायचं. कसं दाखवू हे? ऑनलाईन सोडून दाखवू? असं त्याचे विचार. तर मागचा प्रश्न सोडवून दाखवा ना. बर. हा 20 वर्षानंतर राहुल व शार्दूल यांच्या वयाची बेरीज X आहे. 20 वर्षानंतर राहुल व शार्दूल यांच्या वयाची बेरीज X आहे. बर. आधी आपण आजचं वय करूया. आजचे राहुलचे वय. राहुलची बेरीज राहुल व शार्दूलच्या वयाची बेरीज आजची R प्लस राहुलचा R शार्दूलचे S यांच्या वयाची बेरीज किती आजची X आहे. बरोबर आहे. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज R हा 20 वर्षांनी वाढणार. बरोबर आहे. हा शार्दूल 20 वर्षांना वाढणार. सर त्यांनी 20 वर्षानंतरच्या वयाची बेरीज दिली आहे ना. वर्षानंतर ना मग प्लस होणार ना, मोठे होणार ना 20 वर्षांनी. अरे हा ओके लक्षात. हा त्यांनी काय दिले? त्यांनी असं सांगितलंय की 20 वर्षानंतर राहुल आणि शार्दूल यांच्या वयाची बेरीज X आहे असं सांगितलं. 20 वर्षानंतर. ओके बाबा आजचं करूया. आजचं वय करूया. ओके आपसात बोलायचं नाही. आजचं वय करूया. आजचं वय म्हणजे 20 वर्ष मागे यावं लागेल. म्हणजे R वजा 20 अधिक S वजा 20 बरोबर X. बरोबर आहे. मग R अधिक S वजा 20 वजा 40 बरोबर X. R अधिक X अधिक 40 हे आजचं वय आलं. हे कळालं का सांगा? हो सर. आजचं वय कसं कळालंय? येस सर. आता हा आता बघूया 5 वर्षानंतर. सर हा बोला. सर ऐका ना, आजचे वय X वजा 40 येणार ना. ओके हे वजा आहे ना. हे बघा वजा 20 वजा 40 वजा 40 इक्वल राईट हँड साईड अधिक 40 होणार ना. असं नाहीये. तसं समजू नका तुम्ही. तुम्ही काय करा, ह्या R ला करा. R 20 वर्षांचं वय R आहे.
यस आहे, एक्सचा संबंध धरू नका तुम्ही. तुम्ही एक्सचा संबंध धरू नका. हे 20 वर्षानंतरचं वय आर आहे राहुलचं, आणि शार्दूलचं वय यस आहे. ओके, तर काय केलं मी, तर आजचं वय काय असणार आहे, R-20. बरोबर आहे. याचं काय असणार आहे, S-20 आजचं वय बरोबर एक्स केलं. ही तिथपर्यंत काय घ्यायचं नाही. R+S हे -20 -40 बरोबर एक्स. ओके, मग R+S हे -40 समीकरण बनलंय. हे त्याला याच्याशी सांगायला हवं नका, समीकरण बनलंय 40x+40. ओके, हा हा, हे हे आजचं झालं, इथं आजचं त्याला खाली दिलं 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी, ठीक आहे. हा, आपण डायरेक्ट टाकूया 5. हे आजचं काय गरज नव्हती, डायरेक्ट टाकलं उत्तर येते. हा, हे बघा, हे 20 वर्षानंतर आणि 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी. इथं आज बी आपण बी अंतर आहे वर्षात, किती वर्षाचं अंतर आहे, 25 वर्षाचं अंतर आहे. किती वर्षाचं अंतर आहे, 25. 20 वर्षानंतरचं वय, आजचं वय आणि 5 वर्षापूर्वीचं वय. 20 आणि इकडे 5, अंतर किती झालं, 25 अंतर झालं. मग आर मधून -25 करा. ओके, आर मधून -25 करा, प्लस यस मधून -25 करा, बरोबर एक्स घ्या. ओके, एक्स घेऊच नका, थोडासा बाई एक्स घेऊच नका, हे असं लिहा फक्त. हे बघा उत्तर येते. हा, R+S हे -25, हे -25 बाजूला घ्या. R+S किती आले, किती याची व्हॅल्यू, एक्स -25 -25 50. 50 उत्तर. 5 वर्षापूर्वीचं वय, एक्स -50 पर्यायामध्ये 1. कळतंय का, डाऊट असेल तर विचारा. हा, सध्या विचार. हा सर आपण जर राहुलचं वय 10 मानलं आणि माणूस शार्दूल, माणूस नकोस, एक्सेल समीकरण सोडव. तर हो माणूस, सर, ठीक आहे, तुझे आपण इच्छा पूर्ण करून तुझी. हा, राहुलचं वय 10 मानलं. हा, बरं. हा, आजचं का कधीचं, आजचं बरं. हा, आणि शार्दूलचं पण आपलं 10 मानलं, राहुलचं 10 आणि याचं किती, शार्दूलचं किती, त्याचं पण 10 मानलं जर, मग त्याचे 10 मानलं तर ठीक आहे. हा, त्यांची बेरीज झाली 20. 20. हा, 20 वर्षानंतर शार्दूलचं वय होणार 30 आणि राहुलचं पण होणार 30. त्यांची 1 बेरीज झाली 60. वर्षानंतर शार्दूलचं 30 होणार, याचं 30 होणार, यांची बेरीज 60 होणार. हा, बरं. हा, मग सर 1 - 40 होणार नाही, तर आपण 1 + 40 कसं केलंय. अरे हे बघूच नकोस, ह्याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, बघ परत सिंपल सांगू, सिंपल त्याची गरज आहे. इकडे बघा काय म्हणले, राहुलचं आजचं वय आर, शार्दूलचं आजचं वय यश, यांच्या वय सॉरी 20 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 20 वर्षानंतर राहुलचं वय आर, शार्दूलचं वय यश, बेरीज आहे एक्स. ओके, आता डायरेक्ट 5 वर्षापूर्वी, हे 20 वर्ष 5 वर्ष किती डिफरन्स आहे, 25 डिफरन्स आहे. मग राहुलचं वय 5 वर्ष 25 काय असणार आहे, -25 असणार आहे. बरोबर आहे. शार्दूलचं वय 25 काय असणार आहे, -25 असणार आहे. ओके, मग R+S एका बाजूला घेतलं मी, हे -25 -25 एका बाजूला घेतलं. R+S म्हणजे किती किंमत आहे तुमची व्हॅल्यू, एक्स -25 -50 काय होईल तुमचं, एक्स -50 येतं. ते बघूच नका बाकीचं, अजून सोपं झालं. ठीक आहे, कसं आहे, हे उदाहरण मी काही अगोदर सोडवलेलं नसतं, किंवा ऑन द स्पॉट सोडवत असतो. त्यामुळं जसं जसं शिकवत जाईल तसं तसं सोपी पद्धत ही डेव्हलप होत जाते. सर कधी कळालंय का, हो सर. काय अडचण नाही सर. सर हा विचारा, बोलायचं काही विचारायचं आहे. तिथं आजचे वय आहे ना, मग आजचे वय बरोबर म्हणजे R - 20 ऐकू येत नाहीये, यस वजा तुमचा आवाज ऐकू येत नाही मला.
हा आवाज सर काहीच येत आता नाही. येतोय का? आवाज लहान येतोय तर खूप. हॅलो, खूपच लहान आवाज येतोय. हा. आता येतोय का आवाज? हा येतोय, लहान येतोय पण बोला. हा. R - 20 आणि अधिक यस - 20 बरोबर एक्स का धरायचं तिथं? ते म्हणजे धरूच ते नका 20 तुम्ही आता. वर्षानंतर. हे बघा, 20 वर्षानंतर राहुलचं वय आर असेल, याचं यस असेल, हे एक्स पकडाय ते दिलेले बेरीज एक्स वर्ष येते इथं बघ. हो किती पण गणितात दिले ते बेरीज एक्स वर्ष एक्स 20. पकडले मी. कळतंय का? हो पण आधीच्या वयाचं कसं धरलंय? आधीचं काय? म्हणजे R - 20 आणि यस वजा 20 - कुठे 20 घेताय तुम्ही? वजा 20 बरोबर. घेऊच नका ना. वजा 20 बर कुठे दिसते तुला? चालेल. आता सांग बरी. मी इथं जे बोर्डवर लिहिले त्याच्यावरशी विचार. त्या आधी ते सोडून सगळं. इथं वजा 20 दिसतंय का? बर. नाही. 20 हा. वर्षानंतरचं वय आर आणि यस आहे. आर दी एस बेरीज एक्स आलेली आहे. ठीक आहे. मग 5 वर्ष 20 वर्षानंतर 5 वर्षापूर्वी फरक किती पडतो? 25 वर्षाचा फरक पडतो. तो -25 -25 केलेला आहे. केले का? करते का? हो सर. ते वजा 20 सोडूनच द्या. ते वजा 20 कडून काही उत्तर येत नव्हतं आपलं. कळलं का? हो सर. आवाज लहान काय येतो एवढं? बाकीची मुलं बोला बरं, तुमचा आवाज येतो का मोठा? हो सर. मागच्या मुलांचा मोठा आवाज येतोय. स्वराली तुझा आवाज येतोय. लहान येतोय कसं काय? बघ बरं. चला, आता आपण थांबूया. राहिलेले प्रश्न सोडवा. सोपे प्रश्न आहे, पुस्तक आहे. हे नाण्याचे प्रश्न आहे आणि नोटाचे प्रश्न आहे. बाकी काही शाब्दिक समीकरण आहे. ठीक आहे, ते तुम्ही सोडू शकता. चालेल. हा, उद्या आपण बहुपदी चालू करूया. हा, बेसिक पासून बहुपदी घेऊया. बहुपदीचा उद्या पहिला भाग घेऊया. बेसिक सांगतो सोडू शकतो. ठीक आहे, सर आपण थांबूया क्लास आजचा. सर हा. नित्य समांतर झालेला आहे का? हो झालं ना. 4 भाग झाले ते समजायचे. युट्यूबला आहे का व्हिडिओ? आहे का युट्यूबला आहे तो. हो सर चालेल. थांबूया. एंड करू मीटिंग मी. हो सर. हो सर. चालेल.